बारामती म्हटलं की पवार आणि पवार म्हटलं की बारामती। पण ज्या बारामतीला पवारांच्या राजकारणानं देशभर नाव मिळालं ती बारामती कधी काळी काकडेंचं सत्ता केंद्र होती। काकडेंचा शब्द इथल्या राजकारणात अंतिम समजला जायचा। पण याच काकडेंच्या वर्चस्वाला धक्का देत शरद पवारांचं राजकारण सुरू झालं। हळूहळू काकडेंच्या या शिक्षण संस्था, कारखाने, सहकारी संस्था ताब्यात घेऊन काकडेंचं राजकारण शून्यात नेऊन ठेवलं। यानंतर काकडेंचा पवार विरोध आणखीनच तिखट झाला। पुऱ्या तालुक्यात पवारांना भिडण्याची ताकद कुणाची असेल तर ती काकडेंचीच असं उघड उघड बोललं जाऊ लागलं। मात्र तब्बल 50 वर्षांचं हे वैर संपलंय आणि त्याला पुढाकार घेतलाय तो पवारांनीच। बारामतीत नणंद विरुद्ध भावजई अशी टोकाची लढत असताना सुप्रिया सुळेंना दादांनी कडवं आव्हान उभं केलंय। वयाच्या 84 पार झालेल्या कडव्या पवारांनी मात्र काहीही झालं तरी आपली मुलगी पुन्हा खासदार झालीच पाहिजे यासाठी त्यांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिलाय। आधी थोपटे, तावरे यांच्यासोबतचे बिघडलेले संबंध जुळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पवारांनी 50 वर्षांचं वैर विसरून काकडेंच्या निंबूत या गावात पाऊल ठेवलं आणि एक वर्तुळ पूर्ण झालं। येणाऱ्या लोकसभेसाठी सुप्रिया ताईंना दादांनी कोंडीत पकडलेलं असताना ताईंच्या मागे काकडेंची ताकद जोडणं पवारांना महत्त्वाचं का वाटलं? कधीच बोललं न गेलेल्या या पवार काकडे घराण्याचं वैर कुठून आणि का सुरू झालं? काकडे खरंच सुप्रिया ताईंच्या झोळीत निर्णायक मत टाकू शकतात का? हेच पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता लगेच करा। तर भोरचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांच्याबरोबर असलेले शत्रुत्व विसरून शरद पवारांनी त्यांची तब्बल 25 वर्षांनी भेट घेतली। त्यानंतर बारामतीतील पवारांचे पारंपरिक विरोधक असलेल्या काकडे कुटुंबियांची तब्बल 55 वर्षांनी भेट घेऊन राजकारणातील विरोधाला तिलांजली दिली। दिवंगत खासदार संभाजी काकडे यांच्या पत्नी कंठावती काकडे यांचं नुकतंच निधन झाल्यानंतर पवार हे काकडेंच्या घरी सांत्वनासाठी गेले। निवडणुकीच्या तोंडावर ही भेट झाल्यानं या भेटीला राजकारणाशी जोडणं स्वाभाविक होतं। सर्वात आधी समजून घेऊया की पवार काकडे यांच्यातील हा वाद नेमका आहे तरी काय। तर पवारांचा बारामतीच्या राजकारणात राजकीय उदय होण्याच्या आधीची ही गोष्ट। तेव्हा बारामती आणि पुणे जिल्ह्याच्या राजकारणावर काकडेंचं वर्चस्व होतं। बारामतीच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि सहकाराच्या नाड्या काकडेंच्या ताब्यात होत्या। या सगळ्या कामाची पहिली वीट रचली ती साहेबराव काकडे यांनी। साहेबराव काकडेंनी 1911 साली सहकारी सोसायट्या स्थापन करून सहकाराची पाळंमुळं बारामतीत घट्ट रोवून दिली। यानंतर राजकारणात आलेल्या त्यांच्या 2 सुपुत्रांनी सहकाराचं भलं मोठं जाळं नीरा बारामती पट्ट्यात उभारलं। ह्या जोडगोळीचं नाव होतं मुकुटराव काकडे आणि त्यांचे धाकटे बंधू बाबालाल काकडे। सोसायट्या संघ, खरेदी विक्री संघ, जिल्हा बँका या काकडे कुटुंबाच्या ताब्यात होत्या। काकडेंना विश्वासात घेतल्याशिवाय जिल्ह्याच्या राजकारणातील पानही हलत नव्हतं। मुकुटराव काकडे यांनी सहकारांना घेऊन 1963ला सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि काकडे गट राज्याच्या राजकारणात मोठा झाला। त्या काळी साखर कारखाना म्हणजे मोठे साम्राज्य होते। त्यांनी सहकारी सोसायट्या, उपसा सिंचन योजना, बंधारे उभारायला सहकार्य केले। त्यामुळे पवार गटासाठी काकडे गटांचे प्रकरण सुरुवातीला तसे जडच होते। अशा राजकारणातल्या मातब्बर काकडे घराण्यासोबत पवारांचा पहिला राजकीय संघर्ष झाला तो 1955ला। त्याला कारण ठरलं नीरा कॅनॉल सोसायटीच्या निवडणुकांचं। शरद पवारांचे वडील गोविंदराव पवार आणि बाबालाल काकडे यांच्यात ही लढत झाली। या संघाचे अध्यक्ष, सेक्रेटरी असलेल्या गोविंदराव पवारांचा काकडेंनी पराभव केला। यानंतरच्या झालेल्या निवडणुकीत या वादाला खऱ्या अर्थानं तोंड फुटलं। काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांचा आग्रह हा बारामतीतून तिकीट काकडेंना सुटलं पाहिजे यासाठीच होता। मात्र यशवंतराव चव्हाण यांनी पवारांच्या पारड्यात वजन टाकलं आणि विधानसभेचं तिकीट शरद पवारांना मिळालं। पवारांच्या राजकीय कारकिर्दीतील ही पहिलीच निवडणूक। काँग्रेसच्या तिकिटावर पवार उभे राहिले आणि नाराज झालेल्या काकडे आणि समर्थक नेत्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला। शेकापनंही बाबालाल काकडे यांना पाठिंबा जाहीर केला। या निवडणुकीत पवारांना 35,000 तर काकडेंना 17,000 इतकी मतं मिळाली। यानंतरच्या निवडणुकीत पवारांचं लीड वाढत गेलं आणि काकडेंचं राजकारण मागे पडलं। त्यानंतर 18 वर्षांनी 1985 साली पवार काकडे संघर्ष जोरदार झाला। त्या निवडणुकीत पवारांनी काँग्रेसची साथ सोडून स्वतःचा समाजवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन केला होता। शरद पवार यांच्या विरोधात शहाजी काकडे यांना इंदिरा काँग्रेसची उमेदवारी मिळाली। वसंतदादा पाटील यांनी काकडे गटाला सर्व ताकद पुरवली। वसंतदादा पाटलांनीच शहाजी काकडे यांना बोलवून उमेदवारी दिली होती। पवारांच्या निवडणुकीतील ती एक संघर्षपूर्ण निवडणूक ठरली। मात्र यावेळीही 18,000 मतांनी काकडे गटाचा पराभव झाला। त्या पुढील काळात मात्र पवार केंद्रात गेले, देशातल्या पहिल्या फळीचे नेते बनले। त्यांना निवडणुकांना विरोध उरलाच नाही।
काकडे यांच्या कुटुंबातील संभाजीराव काकडे हे पण दुसरीकडे पवारांना राज्य पातळीवर आव्हान देण्याचा अधूनमधून प्रयत्न करत होते। कधी जनता पक्ष तर कधी जनता दल यामार्फत ते पवार विरोधकांची एकी बांधण्याचा अधूनमधून प्रयत्न करत होते। त्यामुळे शरद पवार संभाजीराव काकडे यांच्या संबंधातही चढ उतार राहिला। समाजवादी असलेले संभाजीराव काकडे हे विधान परिषदेला आमदार, 2 वेळा खासदार होते। आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही त्यांनी भोगला। शरद पवारांनी पुलोदची आघाडी केली, मात्र त्यावेळी इतर समाजवादी पक्षाचा पाठिंबा मिळवण्यासाठी व पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी संभाजीराव काकडे यांनी वाटा उचलला होता। मात्र या सगळ्यात काकडेंना राजकारणात एक गोष्ट जिवंत ठेवून होती, ती म्हणजे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना। 1992 पर्यंत शरद पवार गटाला काकडेंचा हा कारखाना काही केला मिळवता आला नव्हता। संपूर्ण तालुक्यावर पवारांचा एकाधिकार चालत असताना काकडे मात्र पवारांना जड जात होते। शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असतानाही सोमेश्वर कारखाना आपल्या ताब्यात घेण्याचं त्यांचं स्वप्नच राहिलं। यावरून काकडेंचा विरोध हा किती कडवा होता याचा आपल्याला अंदाज बांधता येईल। यानंतर अजितदादा राजकारणात सक्रिय झाले आणि त्यांनी पहिलं काम केलं ते काकडे गटाला सुरुंग लावण्याचं। काकडेंचा एक माणूस फोडत पवारांनी शेवट सोमेश्वर कारखाना हा आपल्या ताब्यात घेतलाच। काकडेंच्या हातातील एक संस्था निष्ठत गेल्या आणि बारामतीच्या राजकारणातील काकडेंचं वर्चस्व संपुष्टात आलं। पण असं असलं तरी काकडे आणि पवारांचं शीतयुद्ध नीरा बारामती पट्ट्यात कायम राहिलं। अजित पवारांच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न काकडेंकडून चालूच होता। काकडेंशी असणारं हे वैर भविष्यात त्रासदायक ठरू शकतं हे पवारांना पक्क ठाऊक होतं। त्यामुळे मधल्या काळात अजितदादांनी काकडेंना जवळ केलं। शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे चिरंजीव अभिजित काकडे यांना त्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर संधी दिली आणि यानंतर काकडेंचा विरोध काही प्रमाणात मावळला। अजित पवार यांचा लोकलचा कनेक्ट असल्यामुळे राष्ट्रवादीत फुटीच्या आधी काकडेंशी थेट संबंध हा अजितदादांचा येत होता। मात्र शरद पवार यांनी कधी काकडेंचं वैर संपवण्यासाठी विशेष प्रयत्न केलेच नव्हते। मात्र कधी नव्हे ते बारामतीच्या इतिहासात पवारांच्याच घरात फूट पडून नणंद विरुद्ध भाऊजाई संघर्ष सुरू झाला। लोकसभेला काहीही झालं तरी सुनेत्राताईंना निवडून आणण्यासाठी अजितदादांनी आपली सगळी यंत्रणा कामाला लावली आहे। अशा वेळेस शरद पवारांनी या बेरजेच्या राजकारणावर भर दिलाय। जिथून राजकारणाचा श्रीगणेशा करत ज्या काकडे गटासोबत वैर पत्करलं त्याच काकडेंची थेट भेट घेत पवारांनी एक मोठं वर्तुळ पूर्ण केलं। ही भेट वेगळ्या कारणानं असली तरी काकडेंचा हा गट जुनं वैर विसरून आपल्या पाठीशी उभा राहिला तर सुप्रियाताईंना बारामती पट्ट्यातून मोठी ताकद मिळू शकते हे पवारांना पक्क ठाऊक आहे। त्यामुळे आता काकडे नेमकी कुणाला रसद पुरवतात यावर बारामतीचं बरंच गणित अवलंबून असणार आहे। मतदारसंघातल्या अनेक गटातटांच्या राजकारणावर आजही काकडे होल्ड ठेवून आहेत। ही एक गठ्ठा मतं आता काकडे कुणाच्या पदरात टाकणार, सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? तुमचं मत प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्रला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।